काल जसा अंगारक योग झाला आणि काल गणपतीचं एक अनन्यसाधारण महत्त्व होतं त्या मंगळवारचं, त्याप्रमाणे उद्या एक पुष्य नक्षत्र म्हणजे गुरुपुष्यामृत योग आहे. कधी-कधी गुरुपुष्यामृत असतं, कधी-कधी गुरुपुष्यामृत योग असतो. आपण अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त जे चांगलं कार्य करता येईल, तुम्ही वाचन करा, पठण करा, नामस्मरण करा. तुमचं काम करताना तुम्हाला जी पॉवर लागते, ती तुम्हाला अधिकाधिक मिळते, की ज्याच्यामध्ये काही धिक नाही, म्हणजे ज्याचा धिक्कार नाही आहे काही करायला. जे तुम्हाला काहीही केलं तर त्याचा धिक्कार नाही, तर अधिक म्हणजे काही निषिद्ध नाही त्याच्यामध्ये. तुम्ही जे कराल ते तुम्हाला छान त्याचे रिटर्न्स समृद्धी आणि लाईफटाईम मिळतात. तर तुम्ही काहीही दान करा, पिवळं दान करा, तुम्हाला त्याचे रिटर्न्स भरपूर मिळतात. शेवटी ते सगळं गुरूंच्या आठवण काढणं, त्यांचं नामस्मरण करणं किंवा ते काही देणं, याच्यातून तुम्हाला जे चिरकाळ त्याचं फळ मिळणार आहे, त्याचे अनुभव तुम्हाला स्वतःला येणारच आहेत. उदाहरणार्थ तुम्ही गुरूंना काहीही द्या, त्याचे रिटर्न्स भरपूर दिलेले आहेत. ते स्वामी समर्थांनी दिले आहेत का, दत्त महाराजांनी, साईबाबांनी, कोणते तुमचे जे गुरु असतील त्यांना समर्पित. आता हा महिना म्हटलं तर आहे विष्णूंचा. विष्णूला तुम्ही जर प्रसन्न करता तर तुम्हाला लक्ष्मी किंवा ती जी समृद्धी आहे ती तुम्हाला मिळणारच आहे. त्यामुळे कोणाला काही द्यायला हरकत काय, तर तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे जे द्यायचं आहे ते देऊन तुम्हाला जो आनंद मिळणार आहे किंवा जी पॉवर येणार आहे त्यांनी तुम्हीच पुढे जाणार. त्यामुळे तुम्हाला मोकळ्या हाताने ही गोष्ट करायची आहे. तुम्ही विचार करा की जे साक्षात अवतरित झालेले पुरुष, स्वामी समर्थ म्हणा, साईबाबा म्हणा, कोणीही अवतरित झालेले पुरुष, त्यांच्या स्वतःकडे काय होतं, पण त्यांनी अख्ख्या जगाच्या पसाऱ्यामध्ये किती वस्तू दिल्या आहेत, काय दिलंय स्वतःच्या अंगावर वाईट घेऊन. साईबाबांना कोर्टात उभं केलं, हंगामी कोर्टात, द्वारकामध्ये हंगामी कोर्ट मांडून. स्वामी समर्थांना अटक वॉरंट त्यांच्यावरती तयार करण्यात आलं. इतकं सगळं त्यांनी जे सोचलं त्यांच्या देहाने, ते जे वाळवंट तयार झालं, वारुळ जे तयार झालं, किंवा हां त्याला तेच म्हणतात, ते पूर्ण असं जे तयार झालं, ते तयार झालं म्हणजे ते तयार झालंय. तेवढी तपश्चर्या त्यांनी केली आणि ते जेव्हा फुटलं तेव्हा ते अवतरित झाले. 1149ला त्यांनी जे अवतरित जे झाले बटू ह्याच्यामध्ये. त्यामुळे ते नंतर ते त्यांचं कार्य त्यांना करायचं होतं, कारण तसं रक्ताचे पाठ वाहत होते. इंग्रजांचं राज्य म्हणजे ते अनन्यश्चिंतयन्तमा, जसं त्यांनी सांगितलं. आणि यदा यदा ही धर्मस्य कृष्णाने सांगितलं, तर ते बोलायचे की मीच राम होतो, मीच कृष्ण होतो. आणि ह्याची खात्री लोकांना दिल्याशिवाय लोक विश्वास ठेवत नव्हती आणि त्यांना मोठी कार्य करायची होती. म्हणून त्या मशिदीची साईबाबांनी द्वारकामाई केली, मस्जिदीची नाही, मशिदीची द्वारकामाई त्यांनी केली. आणि त्यांना जर तसं केलं नसतं तर त्यांना कळलंच नसतं. आता नाना रेखी म्हणा, स्वामी समर्थांचे भक्त म्हणा, साईबाबांचे भक्त म्हणा, हे सगळे एक होते. जसे आपण एक असतो तसे एकच होते. आता जसे शिर्डीला तुम्ही जाता तसे सगळे द्वारकामाईत एकत्र येत असत. तर तेच आहे सगळं. तर तुम्ही काही जास्त विचार न करता आपल्याला पुढे 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 जाण्यासाठी, आज तुम्ही जेवलात तर उद्या काम करू शकता, तुम्ही दुपारी जेवलात तर तुम्ही 3 नंतर काम करू शकता. तसंच हे सगळं पोषक आहे. त्या दिवशी त्यावेळी तुम्ही जसं एखाद्या वेळेमध्ये थोडा नाश्ता करता तो तुम्हाला एनर्जी देतो, दुसरं काही तुम्ही थोडं जेवता तो तुम्हाला एनर्जी देतो. तसं हे फक्त तुम्ही जे देता त्याचे देवाणघेवाण, तुमची पुण्यकर्म, तुमचे पाप नष्ट होणं, हे सगळे हिशोब हे त्यांच्याकडे असतात आणि हे तुम्हाला करणं फार गरजेचं असतं. यथाशक्ती करा. त्यांनी असं काही सांगितलं नाही की तुम्ही 10,000 करा का 100 करा का 1,00,000 करा. एक तुळशीचं पानही स्वामी स्वीकारतात, एक बेलपत्र साईबाबा स्वीकारतात, एक दुर्वा गणपती स्वीकारतो, पण ती मनोभावे असावी. त्याचे रिटर्न्स त्या मुहूर्ताला तुम्हाला भरपूर चांगले मिळतात. म्हणून लग्न मुहूर्त टळली, लग्न घटका टळत चालली, लवकर करा, असं जे गुरुजी बोलतात. कारण ती एक एक घटिका असते ज्याच्यातनं तुमचा घटिका म्हणजे घट, कुंभ, मडकं, ते जे भरतो, ते भरत जर चाललं की तुमची ती वेळ संपली की ती वेळ पुन्हा येत नाही. तुम्ही हे कायम लक्षात ठेवा. आणि हा व्यवहार नाही, हा व्यभिचारही नाही, पण हे जर तुम्ही नाही पाळलं तर तुम्ही पुढे कसे सर्वाईव्ह होणार ह्याचा तुम्ही विचार करा. मग नंतर आठवतं की अरे आपण ह्या पद्धतीने केलं असतं तर बरं झालं असतं. तर तसं करू नका. आणि ह्याचा पुरस्कार सगळ्यांनी केलेला आहे.
जंगमाच्या शिवलिंगावरती स्वामींनी स्वतः पूर्ण झावळ्या आणि आणून ते पूर्ण त्या शिवपिंडीवरती अग्नी रुद्राग्नी आणि त्याचा पूर्ण अभिषेक करून किंवा म्हणतात ते सगळं जाळलं. त्याच्यावरती खूप ते सगळे आजूबाजूचे जंगमाची लोक जे शंकराला पूजतात ते खूप भडकले होते. परंतु स्वामींनी त्याची पण कोणाची हिंमत नव्हती, कारण स्वामींचा तसा तेजपुंज 7 फुटाच्या वरचा देह आणि त्यांना कोण करणार, कारण कर्मकांडाबद्दल स्वामींना थोडं काही माहिती असेल ते करायचे कधीतरी ते. आणि त्यावेळेला तसं संकट आलं होतं आणि त्यांनी तसं केलं. आणि जेव्हा ते पूर्ण जंगमाचं शिवलिंग त्याच्यावर पूर्ण ते जे जाळलं त्याच्या भोवती आणि ते जेव्हा ते जळलेलं थंड झालं, तेव्हा पहाटेच्या वेळेला तिकडे अक्षरशः तेजपुंज सूर्यासारखा प्रकाश झाला होता त्या पिंडीभोवती. आजही ते शिवलिंग जंगमाचं तिकडे आहे. एक मल्लिकार्जुन तुम्हाला समाधीजवळ दिसेल. एक तुम्हाला कितीतरी पिंडी, आता तुम्ही एक शंकराची पिंड तुम्हाला जी गुरुस्थानी दिली ती मेघाच्या हातामध्ये होती, त्याचे काही स्वप्नाचे दृष्टांत आहेत. तर हे सगळे जे आहेत ना, हे सगळे आपल्या गुरु पुष्य अमृत. अमृत हा योग असतो. आता तुम्ही चौघडी बघाल तर राग, उद्वेग, भय किंवा अमृत आणि एक नॉर्मल, असं म्हणजे 4 साधारण आहेत ते. तर जास्त मला खोलात जायचं नाही, परंतु तुम्हाला हे सांगतो की त्याच्यातला हा अमृत योग जो आहे त्याच्यामध्ये आपलं काम सिद्ध करण्यासाठी ती वेळ बघितली जाते. उदाहरणार्थ उद्वेग आहे, रोग आहे, तर त्या वेळात आपण घराच्या बाहेर पडत नाही, चांगलं काही करत नाही. ती चौघडी बघतो आणि आपल्याला दिसतं की गुरुवारी 2 वाजता हा काळ आहे किंवा शनिवारी सकाळी अमुक ते अमुक हा जर का राहू काळ आहे, तर त्यामध्ये कोणाशी न बोलणं, शुभ कार्याला सुरुवात न करणं हे चांगलं असतं. किंवा त्यामुळे काय होतं की तुमची कामं यशस्वी होतात. पण अमृत काळामध्ये जर का तुम्ही व्यवस्थित जर तो काळ बघितला की समजा 2 ते समजा 4:30 वाजेपर्यंत अमृत योग आहे, तर त्या काळात तर तुम्ही काही कार्य सुरू केली तर त्या 2 तासामध्ये सुरू केलेल्या कार्यामध्ये अडथळे येत नाही बघा. पण जर का तुम्हाला सकाळी जो राहू काळ असेल आणि त्याच्यात तुम्ही ते बोलायला सुरुवात केली त्या कामाबद्दल, तर त्याच्यात डेफिनेटली जे काम 2 तासात होईल त्याला कधी कधी 2 महिने सुद्धा लागतात. त्यामुळे ही सगळी घटिका, ही कार्य, ही सगळी पृथ्वीच्या उत्क्रांती आणि जी वेळ निर्माण झाली, ओम निर्माण झाला, तेव्हापासूनच्या घटिका फरक चालल्या. त्याच्यातले हे नक्षत्र तयार झाले. त्याच्यातले हे नक्षत्र आहे, काही नक्षत्र वाईट असतात, ते मृत्यूला सुद्धा कारक असतात. परंतु ते समृद्धी देणारं जे आहे ते जर जेव्हा आपल्याकडे आहे आणि आपल्याला माहिती आहे, तर त्याचा फायदा आपण का नाही घ्यावा. श्री स्वामी समर्थ.